नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे प्रेम आणि विश्वासाच्या नात्याला एका अत्यंत धक्कादायक वळणावर आणून ठेवण्यात आलं. जरा विचार करा, ज्या नात्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तेच नातं जर आपल्या जीवावर उठलं तर. बंगळुरूमधली ही घटना ह्याच प्रश्नाभोवती फिरते आणि खरं सांगायचं तर ही कहाणी ऐकून मन सुन्न होतं. तर सुरुवात होते एका प्रेमकथेपासून जी नंतर एका भयानक कटात बदलते. तर ही गोष्ट आहे 27 वर्षांच्या प्रेमाची आणि तिचा प्रियकर किरण याची. दोघंही एका मोबाईलच्या दुकानात एकत्र काम करायचे आणि जवळजवळ 2 वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात होते. म्हणजे अगदी एक सामान्य वाटणारी प्रेम कहाणी. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच काहीसं या नात्याचं झालं. सुरुवातीला प्रेम होतं, विश्वास होता, एकत्र भविष्याची स्वप्न होती. पण हळूहळू या सगळ्याची जागा वादांनी आणि एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याने घेतली. आणि याच गोष्टी विकोपाला गेल्या आणि त्यातूनच जन्म झाला एका भयानक कटाचा. आणि मग रचलं गेलं एक षड्यंत्र, तेही सरप्राईजच्या नावाखाली. एके दिवशी प्रेमाने किरणला फोन केला. तिने त्याला सांगितलं की त्याच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. इतकंच नाही तर ती त्याला वेस्टर्न स्टाईलमध्ये प्रपोज करणार आहे असं सांगून तिने त्याला घरी बोलवलं. आता प्रेमाच्या या बोलण्यावर किरणचा पूर्ण विश्वास होता. किरण घरी पोचला तर घरात दुसरं कोणीच नव्हतं. प्रेमाने हसून त्याचं स्वागत केलं आणि म्हणाली की हे सरप्राईजचाच एक भाग आहे असं सांगून तिने आधी त्याचे हातपाय दोरीने बांधले आणि मग डोळ्यांवर पट्टी बांधली. आता किरणला काय वाटणार? त्याला वाटलं की हे सगळं काहीतरी रोमॅन्टिक असणार आहे. त्याला जराशीही कल्पना नव्हती की त्याच्या विश्वासाचा इतक्या भयानक प्रकारे गैरफायदा घेतला जाणार आहे. आणि इथेच त्याच्या विश्वासाचा एक थरारक अंत झाला. तो डोळ्यांवर पट्टी बांधून हतबल अवस्थेत त्या सरप्राईजची वाट पाहत होता. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते अकल्पनीय होतं. प्रेमानं घरात आधीच आणून ठेवलेला केरोसिनचा डबा उचलला. जे सरप्राईज होतं ते खरं तर एक जीव घेणारा सापळा होता. किरण पूर्णपणे बांधलेला होता, असहाय्य. प्रेमाने त्याच्या अंगावर केरोसिन ओतलं आणि त्याला पेटवून दिलं. त्याला प्रतिकार करायला थोडाही वाव मिळाला नाही आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेनंतर साहजिकच पोलिसांनी तपास सुरू केला आणि मग जे काही समोर आलं ते आणखीनच धक्कादायक होतं. तर पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं की घरात केरोसिन आधीच आणून ठेवलेलं होतं. म्हणजेच हा खून पूर्वनियोजित असण्याची दाट शक्यता आहे. आणि इतकंच नाही तर काही रिपोर्ट्सनुसार या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी आरोपी प्रेमाला अटक करून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. हा निव्वळ राग होता की थंड डोक्याने केलेला खून? म्हणजे बघा, प्रेम आणि विश्वास ज्या गोष्टी कोणत्याही नात्याचा पाया असतात, तोच पाया जेव्हा ढासळतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे या घटनेतून अगदी स्पष्ट दिसतंय. आणि यातून एक शिकवण नक्कीच मिळते की कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं. आणि नात्यातले वाद जर टोकाला गेले तर ते जीवघेणेही ठरू शकतात. आणि मग शेवटी तोच एक प्रश्न उरतो की हे सगळं फक्त रागाच्या भरात घडलेलं एक कृत्य होतं की हा एक थंड डोक्याने अगदी विचारपूर्वक आखलेला कट होता. या प्रश्नाचं उत्तर कदाचित तपासात मिळेल, पण ही घटना नात्यांमधल्या विश्वासावर एक कायमचं प्रश्नचिन्ह सोडून जाते.